की आपलं शहर हे डेव्हलप होत आहे. इट इज कंटिन्युअसली डेव्हलपिंग, एंडलेस अँड ऑनगोईंग प्रोसेस आहे डेव्हलपमेंटची. 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी आपलं असलेलं शहर आणि आजचं शहर बदल आहे की नाही? उद्या भविष्यात शहराची डेव्हलपमेंट चालू आहे का थांबली आहे? चालू आहे. म्हणजे काय? डेव्हलपमेंट इज ऑनगोईंग. तसंच आपला जन्म झाला तेव्हापासून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण जे काही शिकत असतो या सगळ्या प्रोसेसला पर्सनल डेव्हलपमेंट म्हणतात. जन्म झाल्यानंतर आपल्याला आपले स्वतःचे कपडे स्वतः घालता आले का? तिथपासून ते आपल्याला पेन पकडता येणं, सायकल चालवता येणं, रनिंग करता येणं, भाषण करता येणं, टायपिंग करता येणं, कम्प्युटर चालवणं, मराठी शिकणं, हिंदी शिकणं, पेपर देणं, ड्रायव्हिंग करणं, ऑल दोज स्किल्स आर कॉल्ड पर्सनल डेव्हलपमेंट. आणि मग ही पर्सनॅलिटी आमची डेव्हलपच होत चालली. मग त्याच्यामध्ये आम्हाला अजून कशाची भर घालायची आहे? एक्झॅक्टली ती आम्हाला कॉन्फिडंट कम्युनिकेशन स्किल्सची टाकायची आहे की आम्हाला इंग्लिश बोलता आलं पाहिजे. आणि इंग्लिश बोललं काय होणार आहे? पर्सनॅलिटी डेव्हलप होणार आहे, अजून डेव्हलप होणार आहे. आणि त्या सगळ्यासाठी आम्ही कोणाला निवडलं आहे? इव्हन व्हर्टेक्स. आम्ही इथं आलो पाहू. मग आम्हाला सांगितलं गेलं इंग्लिश इम्पॉर्टंट आहे. आज माहिती आहे का आम्हाला? का पहिलेच माहिती? पहिलेच माहिती ना इंग्लिश इम्पॉर्टंट आहे. मग एवढे दिवस का लागले? असते बाबा, वेळ नसतो, तेवढी एमर्जन्सी नसते. आपण तसं भारतात आहोत. जोपर्यंत एखादी गोष्ट अर्जंट बनत नाही तोपर्यंत आपण कशाला सिरियस घेत नाही आहेत. खरं आहे की नाही? शेवटच्या तारखे दिवशी आम्ही जास्त सिरियस असतो. हॉल तिकीट आल्यानंतर अभ्यास करणारी मंडळी आम्ही. म्हणजे जोपर्यंत आम्हाला माहीत झालं की तुमचा आता पुढच्या वीकमध्ये इंटरव्ह्यू आहे, देन आर पीपल बिकम व्हेरी मच सिरियस. आपल्या आजूबाजूला बरेच इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. म्हणजे जेव्हा त्यांना कळतं की आता पुढच्या वीकमध्ये कॅम्पस ड्राईव्ह येणार आहे आणि मग कॅम्पस ड्राईव्हची माहिती झाल्याबरोबर ती पळत इथे येतं. सर वी हॅव टू इम्प्रूव्ह. मग काय? वेळ नाही आहे का? फक्त 15 दिवसात मुलाखती असणार आहेत. आता 15 दिवसात काय करायचं तेवढं बघा बाबा. हरकत नाही. किती वर्षाचा अनुभव आहे आमचा इंग्लिशचा? इज अ क्वेश्चन. किती वर्षाचा अनुभव आहे? 17 वर्ष. जनतेने ठरवायचा आपला आपला इंग्लिशचा अनुभव किती वर्षाचा. म्हणजे इंग्लिश सुरुवात कधीपासून केली तेव्हापासूनचा आतापर्यंतचा. बोला. जिसका उसका एक्सपिरियन्स. तुम्हाला माहिती आहे ना की इंग्लिश पूर्वी पहिलीला सुरू व्हायची, नंतर ती त्याच्या अगोदर 5वीला व्हायची, नंतर पहिलीला सुरू झाली. मग आता इंग्रजी किती वर्षापासून आपण शिकत आहोत हा एक पहिला क्वेश्चन स्वतः. किती अंदाज? तुम्ही ठरवायचं. आपल्या घरात तर इंग्लिश बोलली नाही गेली का? तुमच्या घरी बोलत होते? नाही ना. कधी बोलत होते? बोलत नव्हते. शिकायला कधी सुरुवात केली? पण स्कूलमध्ये पण किती वेळा? कोणी 5वी, कोणी पहिली, कोणी फर्स्ट स्टँडर्ड, काय असेल ते असेल. 5वीला कोणी कोणी सुरू केली? हां, या बाकीच्यांना माहीत पण नसेल 5वीला काय. इंग्लिशची सुरुवात 5वी मे होई पहिले. बिफोर दॅट देयर वॉज नो इंग्लिश. वेन आय वेंट टू स्कूल आय लर्न ABCD इन 5th स्टँडर्ड. बिफोर दॅट व्हॉट वॉज देअर? फक्त आपली आपली मातृभाषा जी काय असेल ती, ज्या मीडियममध्ये आपण शिकत आहोत. हिंदीवाले असेल तर त्यांना हिंदी, मराठी मीडियम असेल तर मराठी, उर्दू मीडियम असेल तर तिथं फक्त उर्दू. डिपेंड्स अपॉन देअर मीडियम. आणि मग 5वीला ABCD, पूर्ण ABCD आले, एक वर्षी गेलं नाही गेलं? 7 वर्ष असेच गेली. मग पुन्हा इकडून तिकडून कसं तरी ॲडजस्ट करून 10वी झाली. नंतर पुढचं एज्युकेशन. असं आत्तापर्यंत किती वर्षाचा अनुभव आहे आपला इंग्लिश? 15. असेल ना. 15, 6 कसं काय? 6 कसं काय? किती तुला? मग 11 वर्ष झाला. पहिलीपासून असेल ना इंग्लिश तुला? पहिलीपासून असेल ना. पहिलीपासून इंग्रजी कधी झाली हो शाळेत सुरू? डज एनीवन नो अबाउट इट? मला असं वाटतं 2004च्या नंतर वगैरे झाली असेल, 5 नंतर आहे की नाही, असं काहीतरी आहे. मग तेव्हापासून फर्स्ट स्टँडर्ड ना. 11 म्हणजे 11 वर्ष झाले ना. मग आता
म्हणजे 11 वर्षाला एक पेपर होता. असा आपला थोडा भूतकाळात जायचं आपल्याला तर थोडं. विल हॅव टू अंडरस्टँड दॅट. योच 15-16 10 वर्ष असं जनतेने 19 12-13 18 हे अंदाज घ्या आता सगळ्यांचा. कोणी 10, कोणी 20, कोणी 12, कोणी 15, कोणी 22, कोणी 30. डिपेंड्स. हे डिपेंड्स. ॲव्हरेज किती वर्षाचं असेल आपलं पकडूयात? 15 पकडू सगळ्यांचं. ॲप्रॉक्सिमेटली किती वर्षाचं ॲव्हरेज पकडायचं? काय ॲव्हरेज आहे? की आम्ही सगळे गेल्या 15 वर्षापासून इंग्रजी शिकण्यासाठी प्रयत्न करत आहोत, संघर्ष करत आहोत. आणि आम्हाला संघर्ष एवढा खतरनाक राहिला की आम्हाला शिकून शिकून शिक्षक रिटायर्ड झाले. किती वर्षात? 15. आता 15 वर्षात काय केलं नाही आम्ही? सगळं केलं. लेक्चर्स अटेंड केले का? केलं नाही? हो म्हणा. का नव्हते? मास्तर वगैरे नव्हते का? आपण गेलो नाही ते भाग वेगळा, होते ना. लेक्चर्स झाले, सिलॅबस होता, शाळा होती, कॉलेज होतं, बरं ठीक आहे. पेपर दिले, पास झालो. बोर्डाने काढलेले पेपर पास झालो. आम्ही तरी आम्ही समाधानी आहोत का? आता असं आहे का की आम्हाला काहीच आलं नाही? काहीच आलं नाही म्हणावं तर पास कसं झालो? म्हणून बघून का होईना पण लिहिता आलं. लिहून लिहून हँडरायटिंग सुधारली, वाचता आलं. आता फरक काय की वाचता येत आहे पण वाचलेलं कळत नाही आहे. बऱ्याचशा लोकांना पोथी वाचता येते, त्याचा अर्थ कळत नाही. तसं आम्हाला इंग्लिश वाचता येते पण काय कळत नाही? अर्थ कळत नाही, मिनिंग समजत नाही. आणि तरी आम्ही अभ्यास करतोय. कळत नसताना सुद्धा वाचतोय आम्ही. का? कधीतरी कळलं या आशेवर आणि ते कळालं नाही. शेवटचा पर्याय काय? नाही नाही, आता काम करावं लागेल. बरं, इंग्लिश इम्पॉर्टंट आहे हे आज माहिती आहे का आम्हाला? नाही, मी मगाशी बोललो, पहिलंच माहिती. मग एवढे दिवस का लागले? तर आमची एक धारणा होती अशी, माणूस आशेवर जीवन जगत असतो, कधीतरी आपलं संकट आपोआप जाईल. आणि आम्हाला असं वाटलं की इंग्लिश आपोआप जाईल, नष्ट होईल. कोरोना लोकांना असं वाटलं की तो शहरातल्या शहरातून वापस जाईल, आपल्याकडे यायचा नाही, आणि तो आला. सेम थिंग, इंग्लिश टळून जाईल, अशी आपल्याला गरज वाटणार नाही. घडलं उलट. जशी जशी आम्ही इंग्रजीला टाळण्याची प्रोसेस केली तशी तशी इंग्लिशचं महत्त्व वाढत गेलं. आणि एक दिवस असा आला की आता आम्हाला ॲक्सेप्ट केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग कुणीतरी सांगितलं काय? हां, जा बाबा इथं जरा बरं आहे. खरं आहे का नाही? आणि मग आम्ही आलो. कुठं आलो? इवानवर टेस्ट. मग इथं आल्यानंतर पहिली काय केली? टेस्ट दिली. दिली का नाही टेस्ट? काही टेस्ट घेताना टेन्शनमध्ये आले. ते म्हणजे पूर्वी लोक शिकवत होते, नंतर परीक्षा घेत होते. तुम्ही आले आले परीक्षा घेताय कशासाठी? आम्हाला समजून घेण्यासाठी. बाबा सुरुवात कुठून करायची आहे कळायला पाहिजे ना आम्हाला, कोणत्या वार्डात टाकायचं ती कळायला पाहिजे ना. झाली परीक्षा संपली आणि आम्हा सगळ्यांना काय सांगितलं? 4-5 महिन्यात इंग्लिश, असं सांगितलं ना? काय सांगितलं? हां बोला ना, तुम्ही सांगा. तुम्हाला जे जे सांगितलं बोललं पाहिजे ना. काय काय सांगितलं? असं सांगितलं का 4 वर्ष लागतील, 7 वर्ष लागतील, 12 वर्ष? किती सांगितलं? 4 महिने. कमीत कमी 4 महिने, 3 महिने, 5 महिने आणि जास्तीत जास्त 1 वर्षाची मेंबरशिप देऊन टाकली. एवढ्या पिरियडमध्ये इंग्लिश कुणाला? तुम्हाला. आता किती वर्षाचा गॅप आहे? 15.
किती महिन्यात भरायचा आहे? कसं वाटतंय? जे 15 वर्षात जमलं नाही ते किती महिन्यात जमवायचंय? जो आजार गेली 15 वर्ष अजिबात गेला नाही, तो एखादा डॉक्टर म्हणतो 2-4 महिन्यात गायब. पेशंट टेन्शनमध्ये आली. कसं शक्य आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये. शक्य आहे का मग? हो, असं आहे का? ठीक आहे, चला, हे याच्यासाठी शक्य आहे की आपण थोडं समजून घेऊयात काय आहे. इव्हन वर्टेस गेली 17 वर्ष प्रत्येक माणसाला कॉन्फिडेंटली कसं जीवन जगायचं हे शिकवत आहे. जीवन जगणं सोपं आहे, लीड करणं अवघड आहे. सगळ्यांना जगता येतं, सगळ्यांना नेतृत्व करता येत नाही. आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट टू लीड लाईफ. आणि हाऊ टू लीड लाईफ, इट हॅज सर्टन स्किल्स, इट रिक्वायर्ड सर्टन क्वालिटीज. ऑल दोज क्वालिटीज आर कन्सिडर्ड पर्सनल डेव्हलपमेंट. मग आता आपण कुठं आलो? इव्हन वर्टेक्सला. इथून सुरुवात झाली. मग इव्हन वर्टेक्स म्हणजे काय याचा अर्थापासून सुरू करू आपण. याचं इंट्रोडक्शन देऊया. इव्हन वर्टेक्स म्हणजे काय माहिती? काय अर्थ? अर्थ माहीत पाहिजे ना, का नाही? नको सांगू का? नको, ठीक आहे, तुम्ही नाही म्हणले नाही पुढं. हां, इव्हन या शब्दाचा अर्थ काय? ऑलवेज, नेहमी, हमेशा के लिए. आणि वर्टेक्स म्हणजे काय? टॉप. मंदिरावर कळस असतो आणि कळसावर बांधकाम असतं का? नसतं ना. कळस म्हणजे मंदिराचं टॉपचं ठिकाण. तसं माणसाने जीवनामध्ये नेहमी टॉपला राहिलं पाहिजे, टॉपला असावं. ते कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना. याचा तो अर्थ आहे. कळालं? इव्हन वर्टेक्स म्हणजे काय? नेहमी उच्च स्थानावर. दुसरं काय नाव आहे याचं? आता अगोदर इंग्लिश आहे बघा. काय इंग्लिश? हां, इंग्लिश इज प्लेइंग 2 रोल्स. वन इज सब्जेक्ट आणि सेकंड इज लँग्वेज. आता आम्हाला आतापर्यंत इंग्लिशचा सब्जेक्ट होता, तो आमची इच्छा नसताना होता, म्हणून त्याला कंपल्सरी केलं होतं. कसला सब्जेक्ट होता? कंपल्सरी. ऑप्शन होता? ऑप्शन कंपल्सरी. आणि किती मार्क्स पाहिजे होते? 100 पैकी 35. बस, अंदाजे 10-15, 20 अशाच गोळ्या घालून कस तरी करून 25 मिळाले की ते आम्हाला ग्रेस देऊन पुढे ढकलत होते. त्यातला मी पण आहे. चला पुढे. इंग्लिश किती रोल आहेत? 2. एक सब्जेक्ट, दुसरं काय? हां, आता आमचा सब्जेक्टशी काही संबंध नाही आहे. आमचा संबंध कशाशी आहे? लँग्वेजशी संबंध आहे. मराठी एक भाषा पण आहे आणि मराठी एक सब्जेक्ट पण आहे. एग्री और डिसएग्री? मराठी एक सब्जेक्ट है और मराठी लैंग्वेज है. हमें ना सब्जेक्ट में प्रॉब्लम आया ना लैंग्वेज में प्रॉब्लम आया. हिंदी एक सब्जेक्ट है और हिंदी एक लँग्वेज आहे. इथंही टेन्शन नाही आहे. आणि इंग्लिशसुद्धा एक सब्जेक्ट आहे आणि एक भाषा आहे. आणि आम्हाला दोन्ही जमलं नाही. ना सब्जेक्ट धड कळाला. कायद्याची भाषा कोणती आहे? इंग्लिश. मेडिकल सायन्सची भाषा कोणती आहे? मॅनेजमेंटची भाषा कोणती आहे? हायर एज्युकेशनची भाषा कोणती आहे? येस, मग ती भाषा आहे. आपण जर सेमी इंग्लिशला बघितलं तर काही सब्जेक्ट जे आहेत ते मराठीत आहेत आणि काही इंग्लिशमध्ये. ती फक्त भाषा बदलते आहे. म्हणजे विज्ञान मराठीतून पण आहे आणि विज्ञान इंग्लिशमधून पण आहे. काय बदलली? भाषा. संकल्पना बदलल्या का? अजिबात नाही. मग आम्हाला समजून घ्यायचं आहे ती इंग्लिश ॲज अ लँग्वेज. इंग्लिश लँग्वेज अँड ALLIED हा शब्द आहे बघा. अलाइड. अलाइड स्किल्स म्हणजे इंग्लिशच्या सोबत बाकीचे सुद्धा बरेचसे प्रोफेशनल स्किल्स. अलाइड स्किल्स काय? हे जीवनात 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक ज्ञान आणि दुसरं कौशल्य. एक ज्ञान आणि दुसरं
हां, काय करायचं हे ज्ञान, कसं करायचं हे कौशल्य, हे काय झालं, स्किल झालं. एका रोडवर गाडी बंद पडली होती. एक काका काकू गाडी चालवत असताना, पुढे जात असताना त्यांची गाडी बंद पडली. सुनसान रस्ता होता आणि मग ऑप्शन नव्हतं, कळत नव्हतं काय झालं आहे गाडीला. खाली उतरले, बघितलं तर काही समजत नव्हतं. परत गेले, गाडी स्टार्ट केली, गाडी काही स्टार्ट झाली नाही. मग पाठीमागून एक मोटरसायकल आली. त्या मोटरसायकलवरच्या माणसाला हात दाखवला, त्याला विचारलं, बाबा माझी गाडी बंद पडली आहे, आता इथे कुठंतरी गॅरेजवाल्याची व्यवस्था आहे का? ते मला इथं काही नाही आहे, पण 2-3 किलोमीटर पुढे जावं लागेल. ते म्हणले चालत कसं जाऊयात? ते म्हणजे मीच तुम्हाला सोडतो. हा माणूस त्यांना घेऊन गेला पुढं. ते गॅरेजवाल्याला बोलले, ते गॅरेजवाला पोरगा आलं, इथे बसलो होतं बाहेरच, त्याला गाडीवर टाकून आणलं. तोच आला त्याची गाडी घेऊन, बघितलं गाडीला काय झालं काही नाही. खाली वाकला, कुठेतरी गाडीच्या खाली जाऊन झोपला आडीकडे आणि असा एक जोरात हातोडा मारला. बसा म्हणला, करा गाडी स्टार्ट. काका बसले आणि गाडी स्टार्ट झाली. हां, नमस्कार, धन्यवाद, द्या 2000 रुपये. ते म्हणले, एका हातोड्याचे 2000? एका हातोड्याचे नाही, कुठं हाणायचं त्याचे. फक्त एक हातोडा जर हाणायचा होता तुम्ही हाणला असता. तुम्हाला माहित होतं का कुठं हाणायचं आहे ते? नाही, कुठं हाणायचं आहे हे झालं स्किल. आणि आजकाल सगळी चळवळ ही स्किल डेव्हलपमेंटची चळवळ आहे, बरोबर आहे ना? एम्प्लॉयबिलिटी स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, मॅनेजमेंट स्किल्स. बिझनेस मोठा करायचा आहे, काय पाहिजे? कौशल्य. अहो, जीवनात आनंदाने जगायचं आहे, काय पाहिजे? स्किल्स. सगळेच आनंदी आहेत का जीवनामध्ये? काही फक्त रडत आहेत आणि काही खुश आहेत. हर हाल में खुश आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग, ती पण काय कला आहे. बिझनेस सगळे सुरू करतात, सगळ्याचा मोठा होतो का? नाही. काही बिझनेस सुरू करून घरचे 2-2 एकर विकून टाकले. काही शून्यातून मोठे विश्व उभं केलं. कौशल्य हे सगळं. मग कुठलंही स्किल ज्या माणसाकडं आज येईल, आपण स्किलनंच मार्केटमध्ये नावारूपाला येणार आहोत. काय बोलायचं माहिती आहे, काय बोलायचं नाही हे पण कौशल्य आहे. आणि म्हणून बरेचसे कौशल्य इंग्लिशला लागून जे आवश्यक आहेत ते आपण कव्हर करतो या ठिकाणी. स्किल्स ट्रेनिंग हा शब्द आहे बघा तुमच्या समोर. कळालं नाव? एवढं नाव आहे त्याचं, इंग्लिश लँग्वेज अँड अलाइड स्किल्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. You know what it takes? It's an institute. It's a training company. It's a training private limited company. In this and under this title, we are providing training to the people. We don't teach. This is not a coaching class. This is not English coaching institute. Training. काय महत्वाचं आहे? ट्रेनिंग. इथं टीचर्स आहेत का ट्रेनर आहेत? ट्रेनर आहेत. मग आतापर्यंत आमच्या लाईफमध्ये टीचर्स होते का ट्रेनर्स होते? टीचर्स होते. मग पहिली टीचिंग का ट्रेनिंग? आता ट्रेनिंग आहे, पहिलं टीचिंग. मग टीचिंग आणि ट्रेनिंगमध्ये काय फरक आहे? असाच प्रश्न विचारला मी 2-4 दिवसापूर्वी एकाला. फरक काय टीचिंग ट्रेनिंगमध्ये? ते म्हणला, टीचिंगमध्ये ना पहिला ब्लॅकबोर्ड होता, आता काय? आता व्हाईट बोर्ड आहे. हा फरक आहे का टीचिंग अँड ट्रेनिंगचा? नाही आहे. काय फरक आहे टीचिंग अँड ट्रेनिंगचा? कोणाला सांगता येईल टीचिंग अँड ट्रेनिंगमध्ये काय फरक आहे? हां, टीचिंगमध्ये सिलेबस कव्हर होतो आणि ट्रेनिंगमध्ये यस. हा फरक समजून घ्या. आपण ट्रेनिंगच्या अंडर आहोत. ट्रेनिंगशिवाय पर्याय नाही आहे, कारण शिकून येत नाही. शिकून जर आलं असतं तर आम्हाला मागंच आलं असतं. आम्हाला शिकवलं नाही का लोकांनी? शिकवलं नाही का? शिकवलं ना, मग आलं का? नाही. म्हणजे आमच्या आणि शिकवण्याचा काही संबंध नाही आहे. शिकून येत नाही, सांगून लोक सुधरत नाहीत. कीर्तनं सांगून महाराज मेले, गाव सुधारले का? अजिबात नाही. सांगून नो चेंज. पालक सांगून थकले,
पोरं ऐकतात का? नाही. शिक्षक सांगून सांगून आजकाल शिक्षक म्हणतात अवघड झालो, पिढीला एक खतरनाक आहे, इट्स व्हेरी डेंजर. का? सांगून रिझल्ट नाही. रिझल्ट कशात आहे? ट्रेनिंगमध्ये. मग आतापर्यंत आम्ही ज्या टीचिंग प्रोसेसमध्ये होतो त्या प्रोसेसमुळे आम्हाला रिझल्ट आला नाही हे आम्हाला एकदा लक्षात आलं पाहिजे. मग काय फरक आहे दोन्हीमधला? मुख्य 2-3 फरक आहेत तेवढे सांगतो. नंबर 1, टीचिंग ही नेहमी खूप मोठ्या नंबरसोबत असते. तुम्ही बघा, मोठे मोठे क्लासरूम्स असायचे, वर्ग भरलेले असायचे, शिक्षक शिकवायचे आणि विद्यार्थी फक्त पुढच्या 2-4 लाईनी गुरुजीप्रिय असायचे. बाकीचे आले काय नाही आले काय, मागचे का हसले तर पुढचे हसले होते म्हणून. तुम्ही बघा सक्सेस रेशो किती आहे. मोठा बोर्ड लावला, आमचे यावर्षी 20 मेडिकलला लागले. किती लागले? बोला ना जोरात. 20. अजून एकाला लावलं, आमचं यावर्षी 30 इंजिनिअरिंग लागले. मी हळूच जाऊन विचारलं किती लागले? 20. होते किती? ते म्हणले 400. किती होते? 400. लागले किती? 20. कुणामुळं? आमच्यामुळं. बरं ठीक आहे. मग दुसरा एक बोर्ड लावा ना, आमच्यामुळं 380 लागले नाही. अर्थ काही बदलतोय का? का नाही बदलत? हेच सत्य आहे. जर तुम्ही यशाचं काय घेणार असाल, श्रेय घेणार असाल, तर तुम्हाला अपयशाचं सुद्धा श्रेय घ्यावं लागेल. हे टीचिंग आहे. टीचिंग इज ऑलवेज विथ लार्ज नंबर्स अँड ट्रेनिंग इज ऑलवेज विथ लिमिटेड नंबर्स. फरक कळाला? आता आपले बघा बारके क्लासरूम्स आहेत, छोटे क्लासरूम्स आहेत. मला एक जण म्हणला, सर क्लासरूम जरा बारीकच आहेत. म्हणलं क्लासरूम बारीक नाहीत, आपण जास्त झालो. क्लासरूम बारीक नाही, आपण जास्त झालो. का? तो कोपरा तो हा आणि तो हा इक्वल आहेत सगळे. पुढं बसा नाही तर मागं बस, प्रॅक्टिस विल रिमेन सेम टू एव्हरीवन. ही ट्रेनिंग आहे. हा पहिला फरक. दुसरा, टीचिंग इज ऑलवेज विथ वन वे प्रोसेस. टीचर कम्स, टीचर्स गोज बॅक. ट्रेनिंग इज 2 वे इंटरॅक्शन, इंटरॅक्टिव्ह. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला बोलायचं आहे, पार्टिसिपेट व्हायचं आहे. का? शिकायचे कोणाला? पैसे कोणी भरले? वेळ कोण देत आहे? फायदा कोणाचा होणार आहे? आणि नाही आलं तर वाट कोणाची लागणार आहे? मग सिरियस कोणी झालं पाहिजे? जास्त कोणी बोललं पाहिजे? क्रिकेटचा कोचच पळायला लागलाय, बॉल बी तोच आणायला लागला, असं चालते. टीम नुसती बघत अशी त्या कोचकडे, कसं चालेल? नाही चालणार ना. चला, म्हणून इट्स अ 2 वे प्रोसेस. कारण तुम्ही सगळे लोक आमच्या लोकांना किती खास इंग्लिश येते हे पाहण्यासाठी थोडी आपण. आपला उद्देश काय? मला काय आलंय ॲट दी एंड. जसं आपण लग्नाला जातो, तुमचं काही असं ना, आम्हाला जेवाय आहे का? अरे नवरी किती सुंदर आहे. अरे ते मरू दे, पण इथं वांग्याची भाजी संपली ना. फोकस कुठे आहे? आमच्यावर आहे. चला, दुसरा फरक काय सांगितला? 1 वे 2 वे. तिसरा, टीचिंगमध्ये काय शिकवलं हे महत्त्वाचं आहे. व्हॉट वॉज टॉट इज इम्पॉर्टंट. आणि ट्रेनिंगमध्ये आम्हाला काय शिकवलं यापेक्षा आम्हाला काय आलं हे महत्त्वाचं. म्हणून असं टीचिंगमध्ये असायचं, सिलेबस संपला पाहिजे. प्राचार्यांनी सांगून टाकलं शिक्षकांना, प्राध्यापकांना, तुमचा सिलेबस संपला नाही सर. ते म्हणले आत्ता महाशिवरात्रीच्या आज संपून टाकतो. सुरू केलं दन 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 दन, 2-4 दिवसात तर सिलेबस गायब. पोरं म्हणले कळालं नाही ना. ठीक आहे ना, अभ्यास करा, वाचा. तुम्हाला कळण्याचा माझे सिलेबस संपवण्याचा काय संबंध? आता तुम्ही म्हणू शकता का सिलेबस संपला नाही? असंच घडलं का नाही? असंच घडलं का नाही पूर्वी? बस, सिलेबस संपला. सिलेबस ओरिएंटेड. ट्रेनिंग इज रिझल्ट ओरिएंटेड. शेवटचा फरक आहे. शेवटचा, जर टीचिंगमध्ये शिकणाऱ्यांना आलं नाही तर त्याची जबाबदारी शिक्षकांनी कधीच घेतली नाही.
खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? तुम्हाला बोलता येते का? कोणाच्या डोक्यावर फोडलं मग? शिक्षकांच्या फोडलं का? शिकणाऱ्यांच्या. काय म्हणून? हां, यांना आलं नाही, या अभ्यास करत नाहीत, लक्ष देत नाहीत, त्यांच्यामध्ये गांभीर्य नाही, असंच ना. आमच्या शिकवण्यामुळे त्यांना आलं नाही असं कोणी म्हणलंय का? हा फरक आहे. आणि ट्रेनिंगमध्ये जरा तुम्हाला आलं नाही तर आमची सिस्टम आणि मी ट्रेनरला जिम्मेदार पकडतो. कुणाला? कसं काय आलं नाही? ट्रेनर कोण होतं बोलवा? कारण ॲक्सिडेंट जर झाला तर जिम्मेदार कोणाला पकडायचं? ड्रायव्हरला. आणि ड्रायव्हरनं कारणं सांगितले तर चालेल का? मागचे झोपले होते म्हणून मी झोपलो, यांच्यामुळंच धडकली बघ गाडी, हे माणूस झोपलो होतं, हे गोरत होतं, असं चालेल का? नाही चालत. कारण का? जिम्मेदारी महत्त्वाची आहे. हा मेन फरक आहे टीचिंग आणि ट्रेनिंगचा. अंडरस्टूड? म्हणून आपण कशात आहोत? ट्रेनिंगमध्ये आहेत. वी आर द ट्रेनर्स आणि यू आर द ट्रेनिंग्ज. आणि काय करतोय आम्ही ट्रेनिंगमध्ये? डेव्हलप करतोय स्वतःला रोज. हा मेन फरक. आता इंग्लिश तर हा एक भाग झाला, पण अलाइड स्किलच्या बाबतीत मला थोडं सांगायचं होतं तुम्हाला. बाकीचे सुद्धा बरेचसे इंग्लिशला सपोर्टिव्ह कोर्सेस आहेत. का? इंग्लिश इज नॉट अ गावठी लँग्वेज. इंग्लिश आम्हाला गावाकडे बोलायची का? भांडणं करायला वापरायची का? नातेवाईकांना बोलायची का? घरात बोलायची का? इंग्लिश वापरायची कुठे? बरोबर आहे. कुठे वापरायची? प्रोफेशनल ठिकाणी, म्हणजे कामाच्या ठिकाणी. बरोबर ना? की वेगळं हे ठिकाण आहे, ऑफिस आहे कुठंतरी, इकडं वापरायची ना इंग्लिश. मग आम्हाला इथं जावं तर लागेल ना अगोदर. तिथं गेलं तर फायदा आहे ना. पानफुलाचा फायदा कधी? मंदिरात गेल्यावर. इकडंच फिरायचं पानफुल घेऊन, गोपालटीला 2 चक्कर हाणल्या, काही फायदा आहे त्याचा? मग ह्या स्किलची यूज कुठं होणार आहे? इथं. इंग्लिश कसली भाषा आहे? इंग्लिश इंग्लिश ही कामाची भाषा आहे. बघा तुम्ही, इंग्लिश इज लँग्वेज ऑफ हायर एज्युकेशनची भाषा आहे, लँग्वेज ऑफ इम्प्रेशनची भाषा आहे, लँग्वेज ऑफ इंटरनॅशनल ऑपॉर्च्युनिटीची भाषा आहे. आम्हाला महाराष्ट्रात राहून 2-3 भाषा आल्या पाहिजेत चांगल्या, ते पण मराठी उत्कृष्ट आली पाहिजे. का? कारण ही महाराष्ट्रातल्या कामकाजाची आणि शासनाच्या कामकाजाची भाषा आहे म्हणून आली पाहिजे आम्हाला. कारण आपल्या महाराष्ट्रातला कुठलंही कुटुंब असेल आणि त्याला शासनाची नोटीस गेली तर ती मराठीतच जाते. ॲग्री और डिसॲग्री? यस. म्हणून ती मराठी आम्हाला आली पाहिजे. दुसरं, हिंदी का आली पाहिजे? तर हिंदीचा आणि आमच्या कामाचा काही संबंध नाही. तुमचं कोणतं काम हिंदीत आहे सांगा मला तुम्ही. कोणतं काम हिंदीत आहे? नो. मग वाय टू स्पीक हिंदी? यू टेल मी, वाय टू स्पीक? व्हॉट इज द रिझन? कोणतं काम आहे? का बोलायची? बस. हिंदी इज वाईडली स्पोकन लँग्वेज. वाईडली. भारतात जास्त प्रमाणात कोणती भाषा बोलली जाते असेल? काय आवाज आहे तुम्ही? हां, म्हणून आम्हाला आली पाहिजे बस. बाकी काय? एखादा शेजारी असेल आमचा, तो हिंदी बोलणारा असेल तर आम्हाला त्याशी बोलता आलं पाहिजे. मूवीज असतील, न्यूज असतील, बोलता आलं पाहिजे. आता आमच्या बऱ्याचशा पोरांना हिंदी बोलता येत नाही, हिंदीवाल्यांना मराठी बोलता येत नाही, आणि त्याच्यानंतर जर काय असेल तर ती इंग्लिश आहे. पण ह्या दोन्हीच्या मध्ये काय आहे? तर ती इंग्लिश आहे. हिंदी आणि मराठी, मराठी आणि हिंदीच्या मध्ये. आपल्याकडे सगळे बाहेरचे बोर्ड मराठीत का हिंदीत आहेत? मराठीत आहेत. मग इंग्लिश कुठं आली पाहिजे? तर आम्हाला तिथं गेल्यानंतर, आम्हाला मुलाखत देण्यासाठी आम्ही गेलं तर पाहिजे पहिलं. देन वी विल बी स्पीकिंग इन इंग्लिश. इथं जायचं. मग इथं जाण्यासाठी कोणते कोणते कौशल्य आवश्यकता आहेत ते अलाइड आहेत. नंबर 1, लीडरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम. हा एक कोर्स आहे आपल्याकडचा, LDP. काय? प्रत्येक जिम्मेदार माणसानं, प्रत्येक जबाबदारी ज्याच्या अंगावर आहे अशा माणसांनी हा कोर्स केला पाहिजे. याचं कारण आहे की जीवन जगणं ही कला आहे. लाईफ कशी सांगू का? लाईफ म्हणजे क्रिकेट आहे हो. येणारा प्रत्येक बॉल हा विकेट घेण्याच्या दृष्टीने येतो. खोटं खरं आहे?
काय उद्देश आहे? येणारा प्रत्येक बॉल तो बॉलर टाकत असताना काय उद्देश ठेवून टाकतो? आउटच झाला पाहिजे, विकेटच गेली पाहिजे, हाच उद्देश डोक्यात ठेवून बॉल टाकतो. खरे खोटे? कसं म्हणतो? हां, हे घे फोर हान, हे घे टाक सिक्स. नाही, कंप्लीट विरोधाभास आहे की तो विकेट घेण्याच्या दृष्टीने बॉल टाकतोय आणि हा रन काढण्याच्या दृष्टीने ठोकतोय. तसेच आहे जीवनामध्ये, पावला पावलाला संकट आहेत. पाय ठेवला की चटकाय, निर्णय घेतला की चटकाय. मग प्रत्येक येणारं संकट कसं हाताळायचं, संकटाला सुद्धा संधी कशी मानायची, दुःखाला कसं सुखात कन्वर्ट करायचं, ही कला आहे. याचं नाव लिडरशिप आहे. आणि 100पैकी फक्त 3 लोकांमध्ये लिडरशिप असते. स्टेजवर 3च लोक असतात, बाकीचे खाली असतात टाळ्या वाजवायला. मग आमच्याकडे लिडरशिप स्किल्स आले पाहिजेत. लिडरशिप स्किल्स म्हणजे कोणते? मी घेतलेला प्रत्येक निर्णय एकच काम करणार आहे, एक तर सुखात नेणार आहे मला किंवा दुःखात नेणार आहे. निर्णय घेते कोण? कोण घेते निर्णय? आपल्या जीवनातले कोण घेते? शासन घेते का? आज आंघोळ करावं का नाही हे नगरसेवक सांगेल? हां, कोण सांगणार आहे? स्वतःच ना. जेवताना अर्धी कमी खाऊ का जास्त खाऊ, कोण सांगेल आम्हाला? स्वतःच. आता मोबाईल बंद करून झोपायचं का तसंच रील्स चाळीत बसायचं, हे कोण सांगणार आहे आम्हाला? स्वतःच सांगावं लागणार आहे. मग इथपासून ते आज नाश्ता करू का नको, अभ्यास करू का नको, कोणाचा फोन घेऊ कोणाचा घेऊ नको, कुठलं पुस्तक वाचायचं कोणतं वाचायचं नाही, कोणता कोर्स करायचा कोणता कोर्स करायचा नाही, कोणासोबत मैत्री करायची कोणासोबत मैत्री करायची नाही, कोणासोबत लग्न करायचं कोणासोबत करायचं नाही, कोणाच्या प्रेमात पडायचं कोणाच्या पडायचं नाही, हे सगळे निर्णय कोणाचे आहेत? आणि हेच निर्णय एकतर आम्हाला आनंद देणार आहेत, नाही तर पस्तावा. बरोबर ना? पुन्हा म्हणायचं हमें तो आपनों ने लूटा. किसने लूटा? डोळे झाकून मैत्री केली, द्या 10,000, गेला ती फोन बंद, पुन्हा आलाच नाही. तुम्ही तसं वाटलं नाही हो, असंच आहे. मग निर्णय कोणाचे आहेत? आणि म्हणून आपले सगळे निर्णय सदसद्विवेक बुद्धीने घेण्यासाठी आम्हाला लिडरशिप डेव्हलपमेंटचा कोर्स केला पाहिजे. कळालं ना? दुसरं, इंटरव्ह्यू स्किल्स. तुम्ही बघा, जेवढा पगार जास्त तेवढा इंटरव्ह्यू टफ आहे. मान्य असेल ना? का असंच आहे, या बसा चहा घ्या, तुम्हाला आता लागली 2 लाखाची नोकरी? नाही ना. कसे? एक तर चांगली नोकरीच नाही. गेटिंग जॉब इज नॉट डिफिकल्ट इन इंडिया. काय डिफिकल्ट आहे मग? येस, गेटिंग गुड जॉब इज व्हेरी डिफिकल्ट. गेटिंग जॉब इज नॉट डिफिकल्ट. चांगला जॉब मिळायचा आहे ना आम्हाला, मिळवायचा आहे चांगला. चांगला म्हणजे कसा? चांगला म्हणजे कसा? जिथं काम कमी, पेमेंट जास्त आहे. व्हेरी गुड. अजून? हा, अजून काय? क्वालिफिकेशन नुसार सन्मान आहे पदाचा, आपल्याला काही राईट्स आहेत, असंच ना. बाकी जॉब कसे आहेत मग? मार्केटचं अनालिसिस केलं असेल ना समाजाचं. मार्केटचं काय अनालिसिस आहे? जिथं जास्त पेमेंट तिथं काम कमी आहे, आणि जिथं पेमेंट कमी तिथं काम जास्त आहे. माहिती आहे तुम्हाला? खरं आहे ना? आता आम्हाला टॉपच्या पदावर जायचं आहे. डिग्र्या सगळ्याच मिळवतात, सगळे टॉपला जातात का? कुठं जातात मग बाकीचे कुठं जातात? बाकीचे मतदानाला, लग्नाला. चांगला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल, इंटरव्ह्यूचे प्रश्न सेम आहेत, सगळ्याला येत नाहीत. एकाला प्रश्न विचारला फक्त, यस टेल मी अबाउट युअर सेल्फ, अबाउट युअर क्वालिफिकेशन, युअर एक्सपिरियन्सेस, and the person started telling
प्रॉपरली इन इंग्लिश, गॉट सिलेक्टेड. दुसरा, प्लीज कम अँड सिट. बस ले बाबा. बरं बरं बरं. मे आय नो समथिंग मोर अबाउट युअर सेल्फ. हां, कशाचं? मी रेग्युलर नव्हतो. होईल का सिलेक्शन? मी गरीब आहे, तर मला गरीब करतो का मग? असं नाही. कौशल्य आहेत. हाऊ टू क्रॅक इंटरव्ह्यूज हा एक कोर्स आहे. चला पुढं. तिसरा, स्टडी टेक्निकचा सुद्धा कोर्स आहे बरं का आपल्याकडे. व्हॉट इज स्टडी? अभ्यास म्हणजे काय माहितीच नाही. अभ्यास म्हणजे काय? परीक्षेसाठी वाचणे, त्याला अभ्यास म्हणत नाहीत. पण आम्ही तेच करतोय. अभ्यास म्हणजे काय? आणि मुळात अभ्यासच करू वाटत नाही आम्हाला. मी काही पोरांना विचारलं 10वी-12वीच्या एका दिवशी, इमानदारीने सांगा म्हणलं, आपण दोघंच आहेत, कुणीच ऐकायला नाही, खरं अभ्यास करू वाटते का? म्हणले नाही. का? पण का करतो मग? मजबुरी ना. एक तर घरचे बसू द्यायनात, अभ्यास कर. तासभर आता अभ्यास कर. तास असते का? अभ्यास हा स्वतःला छंद लागला पाहिजे. का? कारण जगात ज्ञान अज्ञानावर राज्य करत असते. म्हणून ज्ञान मिळवून येणं सोपं आहे का? त्यागाशिवाय ज्ञानाची प्राप्तीच नाही आहे ना. त्यागच आहे ना. मोबाईल बंद करून म्हणजे त्यागच आहे ना. आता मोबाईल बंद करून वाचणं म्हणजे त्यागच आहे ना. कोणाच तरी लग्नाला जायचं होतं, न जाता आम्ही अभ्यासाला लागलो म्हणजे त्याग आहे. आवडता मूवी लागलाय, तो बंद करून आम्ही अभ्यास करणं हा काय? त्यागाशिवाय ज्ञानाची प्राप्ती होणं शक्य नाही. ती कधीही झालेली नाही. मग अभ्यास का करायचा? नॉलेज वाढवण्यासाठी. नॉलेज का वाढवायचं? पुन्हा टॉपला जायचंय म्हणून. परीक्षा नंतर आहे हो. परीक्षा ही तुम्ही परीक्षा समोर ठेवून नॉलेज, अभ्यासच नाही करायचा. बरं, परीक्षा घेणं बंद केल्यावर काही लोक बघा तुम्ही, परीक्षा कसलीही द्यायची नसताना सुद्धा वाचत असतात. खरंय का? बघितले काही लोक असे तुम्ही, कसलाही पेपर द्यायचा नाही, त्यांना कुठं जायचं नाही, तरी ते वाचतात. म्हणजे काय? हां, इच्छा आहे त्यांची. ती कसली इच्छा आहे? ऑथेंटिक आहे. ऑथेंटिक डिझायर. इच्छेचे 3 प्रकार आहेत. इच्छा म्हणजे काय? डिझायर. डिझायरला काय म्हणायचं? इच्छा. बस. विल म्हणजे इच्छा, वॉन्ट म्हणजे इच्छा, पण डिझायर म्हणजे स्ट्रॉंग इच्छा, तीव्र इच्छा. मग त्याचे 3 प्रकार आहेत. नंबर 1 ऑथेंटिक डिझायर, नंबर 2 बॉरोड डिझायर, आणि नंबर 3 कॉम्पेन्सेटरी डिझायर. यातला फरक सांगू? ऑथेंटिक डिझायर म्हणजे ते काम करताना मला प्रचंड समाधान वाटतं. म्हणजे मी पेपर वाचताना मला समाधान वाटतं, मला आनंद मिळतो. ही कसली डिझायर आहे? ऑथेंटिक डिझायर आहे. बॉरोड डिझायर म्हणजे काय? कुणीतरी सांगतंय तू वाच, आणि मग वाचायचंय. तू व्यायाम कर, मग करायचंय. डॉक्टरनं सांगितलं जरा कमी खा, आणि मग कमी खायचंय. हे कुणीतरी सांगितलंय, कुणीतरी अपेक्षा केली आहे म्हणून करणं. इट इज कॉल्ड बॉरोड डिझायर. आणि तिसरं आहे कॉम्पेन्सेटरी डिझायर, म्हणजे कुणीतरी आम्हाला दुखावलंय आणि म्हणून आम्ही पेटून उठलो आहेत आणि मग काहीतरी करायला लागलो आहेत. दॅट इज कॉम्पेन्सेटरी डिझायर. एखाद्या मुलाला एखादी मुलगी म्हणली, तुझं काय खरं आहे भांगारिया, तुझ्यासोबत असतं का लग्न? त्यानं सगळं सोडलं आणि ठरवलं, जोपर्यंत टॉपला जाणार नाही तोपर्यंत आपण समाधानी नाही. आणि ते चिडून अभ्यास केला त्यानं, ते टॉपला गेलं. कॉम्पेन्सेटरी. असं घडतं की नाही? एखाद्या ग्रामीण भागामध्ये एखाद्या व्यक्तीच्या विहिरीवर
पाण्याला गेली लोक आणि त्याने म्हणलं पाणी नाही तुम्हाला. कागरी परत पाठवल्या आणि मग एकाला प्रचंड राग आला की आता स्वतःची विहीर खोदणार. इमोशन कशी काम करते बघा. तर दिस इज कॉम्पेन्सेटरी डिझायर. मग आम्ही इंग्लिश कोणत्या डिझायरनं शिकतोय? डिझायरच नाही, बॉरोड आहे, बॉरोड. आम्हाला ऑथेंटिक डिझायरनं पुढं जायचं आहे आणि म्हणून अभ्यास करायचा आहे. तर तशा प्रकारच्या अभ्यासाच्या टेक्निक, वाचणं म्हणजे अभ्यास करणं नाही, रीडिंग इज नॉट स्टडिंग. तर याची टेक्निक आहे. आणि शेवटचा ॲक्सेंट. असे खूप सगळे कोर्सेस या ठिकाणी कव्हर केले जातात. व्हॉट इज ॲक्सेंट? ॲक्सेंट म्हणजे इंग्लिशमधून बोलणे. कळलं ना? इंग्लिशमध्ये बरेचसे लोक इंग्लिश बोलतात, पण कसे बोलतात? मराठीतून बोलतात. नाही, एक जण मला म्हणलं सर तिथून टर्न हा ना असा. एवढं का जोर द्यायला लागलाय? घ्या टर्न घ्या तिथून. टर्न नाही ना, ते काय ते टर्न आहे ना. टर्न इज व्हॉट? इंग्लिश इन इंग्लिश. शूज सगळेच घालतात, सगळे चमकत नाहीत ना. तसं इंग्लिश सगळेच बोलतात, पण सगळ्यांचा ॲक्सेंट नाही आहे ना. तो इंग्लिश शुड बी स्पोकन इन इंग्लिश विथ ॲक्सेंट. त्याचा उच्चार, प्रोनाऊन्सिएशन चांगलं असलं पाहिजे. हा त्याचा कोर्स आहे. कळालं? एवढे सगळे कोर्सेस या ठिकाणी कव्हर केले जातात. पण आमचा प्रायमरी फोकस कशावर आहे? बरोबर आहे. किती वर्षाचा गॅप भरायचा आहे मग आता? मान्य आहे का? हो. किती महिन्यात भरायचं आहे? बरं, ठीक आहे. मग आता पहिलं भूतकाळात जाऊयात की 15 वर्षात असे कोणते कोणते प्रॉब्लेम्स होते ज्याच्यामुळं आजही त्रास गेलेला नाही? सांगा बरं, असे कोणते कोणते प्रॉब्लेम्स होते ज्या प्रॉब्लेममुळे आम्हाला आजही त्रास कमी झालेला नाही आमचा? व्हेरी गुड. प्रॉब्लेमचे नावं सांगायचे तुम्ही. प्रॉब्लेम कुणाचे आहेत? तुमचे आहेत. पाणी पिऊ का? मग विचार करा प्रॉब्लेम कोणते कोणते. कुठलं चालू आहे आपलं? साऊथ आफ्रिकेत चालू आहे? आपलंच चालू आहे? कुठलं चालू आहे? आपलंच आहे ना. मग प्रॉब्लेम सांगा ना. एक लिहिला की म्हणा सगळ्यांचंच का? सांगा मला. कसला प्रॉब्लेम आहे आमचा? सगळ्यांचा आहे का नाही तुमचा काय? मग सांगा ना बाबा, आमचा बी आहे म्हणून. हां ठीक. दुसरा? हां तुम्ही सांगायचा प्रॉब्लेम. व्हेरी गुड. उच्चार. कशाला काही बी म्हणतात पोरं, आहे का नाही? हां प्रोनाऊन्सिएशन म्हणजे काय बघा, कसं प्रोनाऊन्सिएशन धोका देतं. TO टू GO. हां हे असं नाही होत. जर PUT पुट असेल तर BUT काय पाहिजे? असं नाही आहे. उच्चारच कळाल नाही, ह्याचं प्रॉब्लेम सांगायला. उच्चारशास्त्र. बरेचसे लोक याला जुडगे म्हणतात. यात एका ठिकाणी लिहिलं होतं जज हाऊस. एक जण वाचलं, म्हणला बाबू जुडगे हाऊस आहे व्हायचं. याचं नाव इंग्लिश आहे. इंग्लिश एक खतरनाक भाषा. इंग्लिश सारखी मजाच नाही कुठं. हे उच्चार, हे ग्रॅमर काय? एवढा दिवस झालं आम्हाला लोकांनी सांगितलं ग्रॅमर 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 म्हणजे काय? माहिती का तरी ग्रॅमर म्हणजे काय? जाऊ का? हां अजून माहिती नाही. एवढ्या दिवसात ग्रॅमर 21 मार्काला होतं. व्याकरण. हां व्हेरी गुड. मला माहीतच नव्हतं. ठीक आहे, बरं झालं सांगितलं तुम्ही. ग्रॅमर म्हणजे काय? बरं प्रश्न सोपा आहे का नाही? व्हॉट इज ग्रॅमर? एका वाक्यात सांगा ना व्हॉट इज ग्रॅमर. तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो मस्त. व्हॉट इज ग्रॅमर किती सोपं आहे, पण आम्हाला माहिती नाही ग्रॅमर म्हणजे काय, कशाला असते ग्रॅमर. हां प्रत्येक भाषेला नियम आहेत. व्हेरी गुड. प्रत्येक भाषेला काय आहेत? नियम आहेत. नियमात जर भाषा बोलली नाही तर लोक हसतात.
एखादा मुलगा आला क्लासमध्ये आत्ता आला आणि मी त्याला म्हणलं तू का आली? कोण आलंय? मुलगा. मी काय म्हणलं त्याला? तू कसं काय आली आज? ते म्हणला सर मी आलो. मी म्हणलं पण कसं काय आली? ते म्हणलं माझे पैसे डुबले चालतात. एवढा मोठा प्रॉब्लेम नको बाबा आपल्याला. तुम्ही डायरेक्ट माझा अवतार बदलला तुम्ही. अरे मी आलो ना. मी म्हणलं बस 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 बस. काल कॉलेजला गेलती का नाही? तेव्हा कमालच झाली होत. अरे मी गेलतो ना. का हसू यायला लागलं तुम्हाला? हसू का येत आहे? मी भाषेचे नियम तोडले म्हणून हसू येत आहे. बरोबर आहे का नाही? खिडकी तुटली का? तुटला. मी म्हणलं मी खिडकी उघडला, फॅन फिरली. ते म्हणणार इंग्लिश तर ठीक आहे पण मराठी बी गेली. असं नाही चालत. तसं आमच्या भाषेचे नियम आम्ही तोडल्यानंतर आम्हाला हसू येतं. एखादा फॉरेनर असं पण मराठी बोलायला लागला तर आम्हाला हसू येईल की नाही? मग असंच आम्ही चुकीची इंग्रजी बोलले की लोक हसतात बघ. त्याचे अर्थ वेगळे होतात. मग ग्रामर म्हणजे काय? तर भाषेचे नियम. दॅट्स ऑल. रूल्स ऑफ लँग्वेज इज कॉल्ड ग्रामर. दॅट्स ऑल. आणि आम्हाला ग्रामर म्हणजे भाषेचे नियम आहेत हे कोणी समजून सांगितलंच नाही. आम्हाला 20 मार्कला ग्रामर. हा दुसरा प्रॉब्लेम झाला. तिसरा प्रॉब्लेम सांगायचा आहे बा तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणि अजून 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 व्हेरी गुड. शब्दच नाही ना. शब्द साठा भरपूर आहे पण त्यात शब्द नाही. डॅम मोठा आहे पण पाणीच नाही त्याच्यात. काय नाही? शब्द. नो वर्ड्स. मग शब्द कुठे असतात? डिक्शनरी कुठे असते? घरी. घरी. शब्द नाही आहेत. कोणाकोणाला असं वाटतंय माझ्याकडे शब्द पुरेसे नाही आहेत? असंच आहे का? काय नाही आहे शब्द? सांगा. वांग्याला काय म्हणते इंग्लिशमध्ये? कांद्याची पातीला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ठीक येईल ना. येईल. तसं काय नाही. आम्हाला 2-4 शब्द माहिती आहेत कुठे गेलं तरी. आणि ते बी 2-3 भाषेत. एक काकू आल्या गाडीवरून उतरल्यानं तिथं त्या फळाच्या दुकानाच्या समोर जाऊन उभा राहिल्या. चाचा कसे दिले मँगो? 3 भाषा वापरल्या. चाचा कसे दिले मँगोज? आणि ते पलीकडचे अनार. मँगोला माहीत होतं. अनारला कुठे शब्द सापडायला लागलाय? म्हणजे फळाच्या गाडीवर जा 2-4 शब्द माहिती आहे आम्हाला. भाज्यांच्या गाडीवर गेलं 2-4 शब्द माहिती आहेत. असे शब्द आमच्याकडे नाही आहेत. आणि भाषा म्हणजे फक्त शब्द असतात. जेवढे जास्त शब्द आहेत तेवढं भाषेवर कमांड चांगलं. हा तिसरा प्रॉब्लेम. कोणाचा प्रॉब्लेम चालू आहे हा? आपला म्हणजे असं माझं स्वतःचा म्हणा. स्वतःचा आहे आपला. तिसरा प्रॉब्लेम. भीती बघा. भीती जात नाही माणसाची. कशाची भीती आहे? इंग्लिशची. चुका होतील याची. इंग्लिश शिकवणाऱ्याची भीतीच ना. कधीपासून आहे भीती? पहिलेपासून भीतीच. तुम्हाला विश्वास बसणार नाही. काल परवा इंग्लिशचा पेपर गेला बघा 12वीचा. आणि मी बीडला जात होतो. एअरपोर्टच्या समोर शाळा आहे. अशा भरपूर शाळा बघत जाताना तर पेपरच्या अगोदर ना एवढी माणसं होती त्या पोरांना धीर द्यायला. 12वीचा पेपर इंग्लिशचा. घाबरायचं नाही.
अरे मध्ये वाघ आहे का लांडगा आहे का सिंह आहे काय मध्ये, आणि पोरं ते असं. जा आता मी माझं बघतो बरं का, जा जा जा. हां हां ठीक आहे, जा जा, जे होईल ते होईल. आणि आली दुसऱ्या दिवशी बातमी. काय बातमी आली? शिक्षकांनी सुद्धा कॉप्या पुरवल्या. अरे इंग्रजीची भीती आजही तीच आहे. ज्या दिवशी इंग्लिशचा पेपर आहे त्या दिवशी बघायचंच काम नाही, सगळे सिरियस, विद्यार्थी फुल सिरियस, त्यापेक्षा डबल सिरियस पालक. आज तेवढा इंग्लिशचा पेपर. नंतर पोलीस सुद्धा सिरियस त्या दिवशी, काट्या भेट्या अशा टाईट करून. का? आज पेपर इंग्लिश. आजूबाजूचे झेरॉक्सवाले सुद्धा एकदम. का? लाईट जाऊ शकते. कॉपे पकडणारं पथक येऊ शकतं, स्क्वॅड. याचा किस्सा सांगतो तुम्हाला मी, लय भारी एक. माझा एक मित्र आहे, त्या फ्लाइंग स्क्वॅडमध्ये होता. त्याने सांगितलं 12वीचा पेपर होता इंग्लिशचा, आणि आम्ही गेलतो. ग्रामीण भागात कॉलेज होतं, पाठीमागे शेती होती. आणि ती पोरं एवढे कलाकार आहे तिथे ओरडत येत म्हणून ह्याने काय केलं, बस स्टँडवर गाडी लावली आणि ऑटोनं गेले कॉप्या पकडायला. ते कोणतरी सांगितलं बाबा आलेत म्हणून. ते म्हणला किस्सा असा घडला की 2 मजली ती बिल्डिंग होती. एक पोरग कॉप्या टाकायला वरच्या खिडकीत चढलं होतं आणि ते कॉपी टाकत होतं, आणि मागून पोरं ओरडायला लागले कॉपी कॉपी कॉपी, म्हणून पोलीस पळायला लागले त्याच्याकडे. ते एक पोलीस ऑफिसर, आता काम आहे त्यांचं, पोलीस तिथं यायला लागलं हे कळलं. पोरं म्हणले पोलीस आला पोलीस आला. तिने वरून उडी टाकली खाली आणि ते पळायला लागलं पुढं उडी टाकून. पोलीस मागन ते पुढं. पोलिसाच्या लक्षात आलं आता हे आपल्याला गटत नाही. मग पोलिसांनी काठी फेकून आणली. तिने ती काठी घेतली आणि पळायला लागलं. ते पोलीस मागून फक्त काठी टाकून जा बाबा, कुठं जायचं त्याचा. अशा स्टोरी आहेत इंग्लिशच्या. आणि ही भीती आहे. आणि नियम काय सांगतो, सायकोलॉजी काय सांगते की बघा, जो माणूस आपल्याला आवडत नाही त्या माणसाचा मित्र सुद्धा आपल्याला आवडत नाही. खरं की नाही? याच्यासोबत माझे भांडणं झाले. व्हॉट इज युअर नेम? अमोल. व्हॉट इज युअर नेम? सुजल. आता अमोलचं आणि माझे भांडणं झाले. भांडणं झाल्यावर बट नॅचरल काय, मी याला बोलत नाही, हा मला बोलत नाही. पण याचं माझं भांडणं सुद्धा नाहीत. फक्त मी याला यासाठी बोलत नाही की हे याला जास्त बोलतोय म्हणून. खरं खोट आहे? बरं उदाहरण जमलं का नाही मला? परदेशातलं हे, आपल्याकडचं नाही उदाहरण, लांबचं आहे ते, केनिया वगैरे. का आपल्याकडचं आहे? तसं जो सब्जेक्ट आवडत नाही का, त्या सब्जेक्टचं मास्तर बी आवडत नाही. हा नियम आहे. मास्तर आवडत नाही सब्जेक्ट, ती भीती आहे. अजून काय? आम्ही प्रॅक्टिस पण करत नाहीत. हा चला प्रॉब्लेम सांगायचा, प्रॉब्लेम बघायचे आपल्याला. वातावरण नाही हो, आहे की नाही? काय हा आपल्याकडे वातावरण. झालेत कधी तुमच्या गल्लीत इंग्लिशमध्ये भांडणं? लग्नात इंग्रजीत भांडणं झाले? असं वातावरण नाही आपल्याकडे. तुम्ही बघा, वातावरणाचा फार चांगला फरक असतो. कुठल्याही गोष्टीमध्ये डेव्हलपमेंट जर व्हायची असेल तर वातावरणाची. आपण शहर बदलल्याबरोबर आपल्यामध्ये कॉन्फिडन्स यायला लागतो. ही वातावरणाची ताकद आहे. माझ्या पीजीसाठी जेव्हा मी पुण्याला गेलो ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की पुण्याला गेल्यानंतर पुण्यामध्ये इंग्लिशचं वातावरण आहे, कॉन्फिडन्सचं वातावरण आहे, एज्युकेशनचं वातावरण आहे. आणि तिथं तुम्हाला सर्रास इकडे तिकडे विद्यार्थी इंग्लिशमध्ये बोलताना दिसतील. आपल्याकडे चुकून माणूस इंग्लिश बोलताना तुम्हाला औषधाला सापडत नाही, अजून सुद्धा सापडणारच नाही. ज्याला येतंय ते सुद्धा बोलत नाही. वातावरण नाही. आणि कोणतीही भाषा शिकायची असेल त्याला 2च पर्याय आहेत. एक तर त्या भाषेचे नियम शिकायचे, नाही तर त्या भाषेच्या वातावरणात जायचं. बरेचसे नॉन महाराष्ट्रीयन लोक महाराष्ट्रात येऊन सेटल झाल्याने मस्त मराठी बोलायला लागले. एखाद्याला विचारलं ना कसा येतो, ते म्हणते चांगला आहे. चांगला आहे म्हणजे काय?
चांगलं आहे म्हणजे काय, आत्ता आत्ता मराठी हे. आणि आपला माणूस कसा म्हणणार, कसा आहे, बरं आहे बाबा. शब्दच भारी ते, कॉन्फिडन्स असतो ना. तसं आपण एक तर त्या वातावरणात गेल्यानंतर आपल्याला कुठलंही शिकायची गरज नाही, ग्रामर वगैरे असं काही. इफ यू गो टू लंडन, इफ यू गो टू कॅनडा, यू डोंट हॅव टू लर्न एनी ग्रामर रूल. समजा आता आपण सगळे चुकून जर 2-1 महिन्यासाठी आपल्याला नेऊन टाकलं लंडनला, पर्याय आहे का तिथं, काय चाललंय विचारायची सोय आहे का? दुकानात गेले तरी आपली माणसं म्हणणार दॅट, नो 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 दॅट, नो दॅट. आता काय सोयच नाही ना. एखाद्यानं पाय तोडवलं तरी त्याला म्हणायचं नाही ना हो ना बाजूला, असं सोयच नाही ना. काय म्हणणार ते ना, पुन्हा म्हणणार माय गॉड आय एम सॉरी. मग आपल्या लोकांना कळणार. आणि त्याला तोपर्यंत दुसरा पाय तोडवला. आली का लँग्वेज, आली का नाही, कशाने आली, वातावरणाने. एक तर वातावरणात जा, नाही तर नियम शिका. आणि आमचे हाल असे आहेत, आम्हाला धड नियम कळाले नाही, वातावरण तर मिळालंच नाही, प्रॉब्लेम चालू आहेत आपले. बरोबर आहे की नाही. पुढं आम्हाला कॉन्फिडन्स बी नाही, तसा कसलाच नाही कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स पाहिजे ना माणसाला. मला येईल, आय विल डू इट, आय कॅन डू इट. तसे पोश्चर बी पाहिजेत ना कॉन्फिडन्समध्ये. इंग्लिश शिकणारे लोक असे कॉन्फिडेंटली आले पाहिजे ना इंग्लिश शिकायला, असे हळू. अवघड आहे बाबा. बरं, आपल्याला प्रत्येक माणूस कॉन्फिडंट लागेल ना. ज्या डॉक्टरकडे आपण गेलो तेच म्हणते मग काय काय करू, गोळी देऊ का इंजेक्शन देऊ. तुम्ही ठरवा काय द्यायचे. नाही नाही तुमच्या मनावर, माझ्या आमच्या कसं मनावर. शिक्षकाने जरा, मी तुम्हाला म्हणलं बरोबर आहे की मला जमतंय का बोलायला, जमल का मला, असं कसं वाटेल तुम्हाला. तुम्हाला काय ताप झाला वय पैसे भरून. कॉन्फिडन्स पाहिजे आपल्यात बी, तो कॉन्फिडन्स पाहिजे. आपल्यात कॉन्फिडन्स नाही आहे. तसा तर दोघांकडे कॉन्फिडन्स नव्हता. आमच्याकडे शिकवणाऱ्यामध्ये बी तो कॉन्फिडन्स नव्हता की माझ्यामुळे यांना येईल म्हणून. ते म्हणे मला नाही वाटत माझ्याकडून यांना येईल. आणि आपला कॉन्फिडन्स काय, आम्हाला नाही वाटत आम्हाला ह्यांच्याकडून येईल. प्रत्येक गोष्टीत कॉन्फिडन्स पाहिजे. कॉन्फिडन्स ही फार मोठी ॲक्सेसरी आहे आपल्या पर्सनॅलिटीची. कॉन्फिडन्स शिवाय मजाच नाही माणसाला. आपला ड्रायव्हर जर कॉन्फिडंट नसेल तर कसं वाटेल आपल्याला. बाजूलाच म्हणते मग काय करू, गिअर टाकू, काय करू. नाही चालत. एव्हरीवन शुड बी कॉन्फिडंट अराउंड. आय वॉन्ट माय ड्रायव्हर टू बी कॉन्फिडंट. आय वॉन्ट माय इंजिनियर. मला जर मोठं घर बांधायचं असेल तर मला टॉपचा ड्रायव्हर, टॉपचा हे लागेल का नाही इंजिनियर. का कसला बी आणायचा गायबाना धरून, त्याला आणलं धरून, होय माझं घर बांधता का, नाही झालं. हा कॉन्फिडन्सची गरज आहे. मग तो कॉन्फिडन्स आम्हाला इंग्रजी शिकण्यासाठीचा, बोलण्यासाठीचा पाहिजे का नाही आहे, तो प्रॉब्लेम आहे आमचा. आणि आम्हाला शिकवणारे बी कॉन्फिडंट कधी दिसले नाहीत. ते बी सिरियसच होऊन, टुडे वी आर गोइंग टू लर्न. सिरियस माणूस डबल सिरियस माणसं करतो. अजून कोणता प्रॉब्लेम आहे. जाऊ दे बाबा, तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला माहिती. हां, अवघड आहे. आम्हाला शब्द आठवत नाही. मेमरी काय, 4थं सेशन बघू आपण याच्यावर. मेमरी, शब्द आठवत नाही. शेवटचा काय प्रॉब्लेम आहे आता, बस झाले, खूप सगळे असतील पण शेवटचा प्रॉब्लेम आम्हीच प्रॉब्लेम आहेत. काय प्रॉब्लेम, मीच प्रॉब्लेम. लोक म्हणले सर, एक सर आले म्हणले विद्यार्थ्यांनो काय प्रॉब्लेम आहे. ते म्हणले फक्त तुम्ही प्रॉब्लेम आहे आमचे. पहिले तुम्ही जावा, आमचा प्रॉब्लेम सुटला. आम्हीच प्रॉब्लेम आहेत. कसं काय,
आम्ही काही ठरवतच नाही. आम्ही ठरवत नाही आहेत. म्हणजे काय, आमच्याकडं गोल्स नाही आहेत. आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत गोल सेट होत नाही तोपर्यंत कुठलीही ध्येय आम्हाला म्हणजे किंवा कुठलंही स्किल किंवा एखादं ज्ञान आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही एखाद्या क्षेत्राचं. कारण का ते गोलच पाहिजे. हे प्रॉब्लेम्स आहेत का नाही. आता ह्या प्रॉब्लेमकडे जर बघितलं तर हे 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही बघा, 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 पैकी ना 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. काही डायरेक्ट इंग्लिशचेच प्रॉब्लेम्स आहेत आणि दुसरे मानसिक प्रॉब्लेम्स. व्हायबल झालेत लोक आज. मानसिक प्रॉब्लेम्स आहेत. भीती हे कोणता प्रॉब्लेम आहे, इंग्लिशचा आहे का मनाचा आहे? मानसिक आहे ना. बस हे बाकीचे दुसरे प्रॉब्लेम जे आहेत ना हे माइंडचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि माइंड हे फार डेंजर आहे. घटना 2दा घडतात. एकदा डोक्यात घडतात, एकदा मनात घडतात आणि नंतर बाहेर घडतात. पहिलं मनात विचार येतो, काय बोलायचं आहे, काय बोलायचं नाही, आणि त्याप्रमाणे आपण ॲक्शन घेत असतो. थिंग्स हॅपन ट्वाईस. पहिलं कुठं, माइंड. आज सकाळी 8:30ला माझं लेक्चर अटेंड करायला तुम्हाला यायचं हे कालच ठरवलं तुम्ही मनामध्ये, बरोबर आहे की नाही. गाडी चालवत असताना डोक्यात विचार आला, अमक्याला फोन करायचा आहे, पटकन फोन घ्या आणि नंबर डायल केला. पहिला विचार आला म्हणून ॲक्शन घेतली ना आपण. आणि आपण एकदा मनानं थकलो की शरीरानं थकत असतो बघा. मनानं थकले की माणसं शरीरानं 100% थकतात. कितीही थकल्यानंतर लहान मुलांना बघा, जर त्यांना सांगितलं तुम्हाला आता फ्री फायर खेळायचं, थकतात कधी. फ्री फायर म्हणल्यावर तर जेवण सुद्धा विसरतात आणि अभ्यासाला सारखी भूक लागते, बोर होतंय, कंटाळा येतोय. का? मनाच्या विरुद्ध येते. मनाच्या विरुद्ध कोणतीही गोष्ट आम्हाला जर करायची असेल तर तिथं त्रासच. रिकाम्या गप्पा मारायला कधी थकलेत का माणसं? तर असं का दुसऱ्याचे भांडणं बघायचं कंटाळा आला आज, असं कधी घडलं का? लोकांचे भांडण आले, जाऊ द्या बाबा आपला खूप कंटाळा, असं नाही ना. असे आडवे पडलेले उठले. हां, एवढा इंटरेस्ट, कारण ती मनाच्या विरोधात नाही आहे. सपोर्टिव्ह आहे ते मायण्याच्या. मग प्रॉब्लेम 2 प्रकारचे आहेत, एक इंग्लिश आणि दुसरे मेंटल. मग इंग्लिशच्या प्रॉब्लेमची जी बॅच आहे ना ती आपण 21 तारखेला सुरू करतोय आणि जी रेग्युलर आहे आणि ती महिनाभर असणार आहे. तुम्हाला तिथं यायचंय, तिथं महिनाभर थांबायचंय, रोज शिकायचंय. डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, टेन्सेस, बाकीचे शब्द हळूहळू हळूहळू. पण मेंटल प्रॉब्लेमचं काय? त्याचा मी डॉक्टर आहे आणि त्याचे 4 सेशन आहेत पर्सनल डेव्हलपमेंटचे. कळालं का आत्ता? कळालं ना आत्ता. म्हणून जोपर्यंत हे ओके होत नाही तोपर्यंत ते ओके होणार नाहीये. जोपर्यंत भूल दिली जात नाही तोपर्यंत ऑपरेशन होत नसतंय. बरोबर आहे मॅडम? कारण जोपर्यंत मेंटली आम्ही स्ट्रॉंग होणार नाही एखादी गोष्ट शिकण्यासाठी तोपर्यंत आम्हाला पुढच्या लोकांनी शिकून उपयोग होणार नाही ना. दॅट्स ऑल. मग 4 सेशन आहेत आपल्या पर्सनल डेव्हलपमेंट. त्यातलं आज पहिलं आहे. कशावर काम करतोय आम्ही? माइंड. यू हॅव टू बी मेंटली स्ट्रॉंग. नॉन टेक्निकल प्रॉब्लेम्स ऑफ लाईफ. आणि या सेशनमध्ये फक्त इंग्लिश नाही, लाईफ काउन्सिलिंग आहे, करिअर काउन्सिलिंग आहे, लँग्वेज काउन्सिलिंग आहे. या सगळ्या गोष्टींची गरज आहे आम्हाला.